3 दिवस झाले सारखं आम्हाला घराकडं जावं लागतं. आता त्याचे वेगवेगळे कारणं आहेत असो. तर असं पिऊच्या आजोबांनी असं ससा आणला होता रानातून पकडून आणि पिऊ तर कशालाच घाबरत नाही. असं तिला तर कसली भीतीच वाटत नाही. ती खूप म्हणजे खूप डेरिंगबाज आहे मी तर म्हणते. मी घाबरत होते पण ती नाही घाबरली आणि विषय असा ना तर असे माझे अनुभव आहेत ना, की काही-काही लोकांना ना असं म्हणजे आपल्या तोंडावर काही बोलता येत नाही ना, तर मग ते काय करत असतात माहिती का? आपल्याला दुसऱ्यांचं उदाहरण देऊन ते आपल्याला टोचून बोलत असतात. तर असो, काही हरकत नाही. मी अशा लोकांकडं दुर्लक्षच करते. मला जरी सगळं काही समजत असलं ना, तरी मी असं दाखवत नाही की मला ते समजलंय म्हणून. तुम्ही कोणाविषयी बोलताय किंवा काय बोलतायत असो, काही हरकत नाही. आणि अजून एक बोलायचे आई असणं खूप गरजेचं असतं. कशासाठी ते तर म्हणजे आई आणि सासू असणं खूप महत्त्वाचं असतं. खूप गरजेचं आहे. आज माझ्या मागं माझी सासू नाही म्हणून मला म्हणजे काही स्वतःचं करता येत नाही आहे. आणि मुलीला सांभाळून काही करायचं म्हटलं ते शक्य नाही आहे आणि सगळी जबाबदारी माझ्या नवऱ्यावर येऊन पडलेली आहे. आणि अजून ती खूप लहान आहे. मी तिला कोणाच्या भरोश्यावर पण नाही सोडू शकत. एक सासूच असती, काही मी तिच्या भरोश्यावर म्हणजे सुनासोबत ती कितीक का भांडण करीना, पण ती तिच्या नातवासोबत कधीच तिरस्कार करत नाही. तर बोलायचं एवढं, की माझ्या नशिबात सासू नाही आहेत. जर असती ना, तर ती माझ्याशी कशी जरी वागली असती ना, पण मी माझ्या मुलीसाठी तिच्यासोबत खूप छान वागले असते. पण आता नशिबात नाहीच आहे आणि माझ्या नवऱ्याला देखील आईचं प्रेम नाही भेटलेलं. सो काही हरकत नाही आता. आलेले दिवस काढायचे. दिवस बसून राहत नाहीत, ते निघून जातात. तसेच हेही दिवस निघून जाते आणि माझी पिऊ एवढीच राहणार नाही. तीही मोठी होईल. काही हरकत नाही. थोडासा उशीर लागेल, लेट पण थेट होईल. नक्कीच व्यवस्थित होईल, असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. सो असं सगळं काम आवरून, जेवण वगैरे करून घरी आल्याच्यानंतर मस्तपैकी मग आवरून आम्ही झोपलो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.